जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन. प्रश्न निकाली न काढल्यास 28 जून रोजी धडकणार मंत्रालयावर. आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाद्वारे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार तयार करून मुलांना जेवण देण्याचा सदर कर्मचाऱ्यांना केंद्राकडून 60% व राज्य सरकारकडून 40% मानधन कोटा देण्याचे ठरले असताना सध्या केंद्र शासनावर दरमहा 600 रुपये व राज्य शासनाकडून 1900 रुपये असे एकत्रित दरमहा 2500 रुपये वेतन देण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारप्रमाणे मानधनात वाढ केली नाही. 1 एप्रिल 2023 पासून महिन्याकाठी फक्त 2500 रुपये मानधन मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांनी आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसमोर आला. खासदार आमदार यांना लाखांच्या जवळपास पगार आणि विविध भत्ते व पेन्शन लागू आहे. परंतु पोषण आहार कर्मचारी 2500 रुपये मानधनावर या जीवघेण्या महागाईत जगत आहेत. त्यामुळे हा प्रश्न निकाली न निघाल्यास 28 जूनला मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांच्या संघटनेकडून आज त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येला घेऊन आयटक या संघटनेमार्फत हे लोक इथे आंदोलन करत आहेत. त्यांचे कर्मचारी इथे बसलेले आहे. मला असं वाटतं जिल्ह्यातून सगळ्या ठिकाणावरून आज इथे या महिला वर्ग उपस्थित झालेले आहे. अगदी आपल्या लहान चिमुकल्या लेकरांना घेऊन सुद्धा या महिला या आंदोलनामध्ये बसलेल्या आहे. खऱ्या अर्थाने समस्या या महिलांना आहेत हे चित्र आज आपल्याला इथे स्पष्ट होत आहे. जाणून घेऊया की शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या किंवा शालेय पोषण आहाराशी संबंधित असणाऱ्या या स्त्रिया यांच्या काय समस्या आहेत. ताई नमस्कार. आपलं नाव? मी अर्चना भांडवलकर, शालेय पोषण आहार संघटना सचिव आहे आणि आज इथे आम्ही धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. आमच्या समस्या खूप मोठ्या आहे. ह्या पुऱ्या महाराष्ट्रातनी कोणाच्याच समस्या नसेल, कोणा कर्मचाऱ्यांच्या समस्या नसेल अशा एवढ्या आमच्या समस्या आहे. हे सरकार आम्हाला 2500 रुपये मानधन देते आणि दिवसभर काम करायला लावते. शाळेमध्ये संडास बाथरूम साफ करण्यापासून तर शाळा उघडण्यापासून शाळा बंद करण्यापर्यंत. काही कर्मचाऱ्यांना तर 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडासुद्धा काढायला लावतात. अशा समस्या आहे. आणि जर काम केलं नाही तुम्ही तर तुम्हाला काढून टाकण्यात येईल अशी धमकीसुद्धा दिली जाते. आणि 10 महिन्याचा करारनामा करून घेतला जाते. हा करारनामा आम्हाला नको आहे आणि 12 महिन्याचं मानधन आम्हाला मिळालं पाहिजे. कारण 2500 रुपयामध्ये आम्ही घर कसं चालवायचं हा मोठा प्रश्न आहे. ह्या सरकारला सुद्धा लाज वाटायला पाहिजे का कोणीच 2500 रुपयामध्ये एक महिनाभर घर चालू शकत नाही. ना आमच्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही. आम्ही काय शिक्षण द्यायचं आम्ही आमच्या मुलांना 2500 रुपयामध्ये घर कसं चालवायचं. आजच्या महागाईच्या युगामध्ये 2500 रुपयामध्ये कोणीच जगू शकत नाही. हा मोठा आज आम्हाला कर्जबाजारी झालेलो आम्ही आणि वेळ अशी आलेली आहे काय का आम्हाला खरंच अशी म्हणजे घर चाललं नाही तर आम्हाला घरात फाशी घ्यायची वेळ येईल अशी परिस्थिती आज झालेली आहे. आम्हाला चक्कर ओढू येईल. कारण गेले 18 वर्ष आम्ही पहिले 1500 रुपये मिळत होते, 1000 रुपये मिळत होते. आज फक्त 1500 रुपये वाढ केलेली आहे. आणि मागच्या वर्षी येणाऱ्या डिसेंबर 23मध्ये या केसरकर सरकारनं कबूल केलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये का तुम्हाला 1500 रुपये वाढ देऊ. आणि आम्ही 12 वाजता ते आंदोलन सोडलेलं होतं. आणि पण अद्यापही GR काढलेला नाही आहे सरकारने. ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. दिलेल्या शब्दाची पूर्तता केली पाहिजे. म्हणून आम्ही येणाऱ्या आता त्या जर आमचे 27 जूनपर्यंत जर मानधनात वाढ दिलेली नाही आणि जो दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही, GR जर काढलेला नाही, त्यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनाची वाढ केलेली नाही तर येणाऱ्या 28 तारखेला मुंबईला आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये आमचा मोर्चा तिथं आहे आणि आमचा मोर्चा मुक्कामी राहणार आहे आणि आम्ही तिथून हटणार नाही. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आणि आमचा GR निघत नाही तोपर्यंत तिथून आम्ही हटणार नाही 28 जूनला. आणि हे आता असं झालेलं आहे जगणं आमच्या डोक्यावरून पाणी केलेलं आहे. आम्ही 2500 रुपये जगू शकत नाही. ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. ह्या सरकारने याची दक्षता घ्यायला पाहिजे काय आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का काही ना काही वाढ तरी आमचं जगण्यापुरतं मानधन तरी आम्हाला द्यायला पाहिजे. पुन्हा या सरकारला विनवणी करते मी का येणाऱ्या 27 तारखेच्या आत यानं काहीतरी करायला पाहिजे. जे दिलेला शब्द आहे तो पाळायला पाहिजे. 1500 रुपयाची वाढ आमच्या पदरात दिलेली पाहिजे. कमीत कमी आम्ही माणसासारखं तरी जगू. आमचं हेच एक हे आहे की आमचं लेकरं बाळायला म्हणजे 2500 रुपयामध्ये नाही होत. म्हणजे शिकवायचं कसं, आमचं घर कसं चालवायचं, सिलेंडर नाही होत. आमचं 2500मध्ये आमचं भागणंच नाही होत. बरं तुम्हाला शाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत मेन मुख्य जे काम आहे ते काम कोणतं आहे? आमचं खिचडी शिजवणं आणि शिजून लेकराला जीव घालायचं, त्यांचे भांडे धुवायचं आणि पाणी वगैरे हे एवढंच आहे. बरं याच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये तुमच्याकडून अजून कोणकोणते कामं करून घेतले जातात? आमच्याकडून संडास बाथरूमची साफसफाई करून घेते, झाडझूड करून घेते, सगळेच कामं करून घेते. मी शेख खेल तपमाडी.
माळी हे कुठं आलं? हा अचलपूर तालुक्यात आहे, परतवाड्याजवळ 3 किलोमीटर. हा तर सध्या या आंदोलनामध्ये किती महिलांचा सहभाग झालेला आहे? पुष्कळ महिला आलेल्या आहेत. कुठून आल्या त्या महिला? ह्या अमरावती जिल्ह्यातून पूर्णच दर्यापूर तालुका, चांदूर बाजार तालुका. कुठून आल्या आहे? हम अचलपुर से आए। अचलपूर से आहे. हाँ। किती उम्र आहे आपकी? मेरी उम्र है 55। हाँ. हमारे यहाँ खिचड़ी पक के आती, उसको वाटअप करना पड़ता। हमारे यहाँ 350 बच्चे, अकेली मैं एक वाटअप करती, हमको 1500 रुपये मिलते। बर्तन प्लेट धोना, झाड़ू देना, सब करना पड़ता हमारे को। और पगार मिलता 1500 रुपये। पगार 1500 रुपये, वो भी हाथ में देते, बैंक खाते में नहीं आते हमारे पैसे। आप कितने सालों से काम कर रहे हैं? मैं पिछले 10 सालों से काम कर रही हूँ। 10 साल पहले कितनी सैलरी थी आपको? पहले हमारे को 15,000 रुपये थे। पहले 1000। तो आप 15 आप पक्के आती तो 1500, और पहले हम वहीं पकाते थे तो 1000 रुपये थी। अच्छा, अब पककर आती है तो 1500 रुपये मिलते हैं, पहले पकाते थे तो 1000 रुपये ही मिलता था। तो वो स्कूल का मास्टर देता था पहले पैसे, अब हमारे को ठेकेदार पैसे देता है। तो अभी आंदोलन कितने दिन का है यहाँ पर? एक ही दिन का. एकच दिवसाचा. सकाळी केव्हा सुरू झालं तुमचं आंदोलन? 11 वाजता. सायंकाळी किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. घेतलंच आहे. आमच्या समस्या अशा आहे, या शालेय पोषण आहारामध्ये 2 भाग पडले आहे, शहर भाग आणि ग्रामीण भाग. शहर भागामध्ये सेंट्रल किचन पद्धती झाली, जी ठेकेदारी पद्धती राबवल्या जाते, आणि या ठेकेदारी पद्धतीमध्ये यांना जे 2,500 मानधन मिळतं ते आम्हाला मिळत नाही. आम्हाला फक्त 1500 रुपये मानधन मिळतं. त्यातही अर्ध्या बायांमध्ये अशा समस्या करतात की ठेकेदार कुणाला 1000, कुणाला 500, कुणाला 1200, तर कुणाला 1500, असं बायांचं म्हणजे वेगवेगळं मानधन देऊन त्यांचा पैसा दाबल्या जात आहे, आणि त्यांचं ते पैसे ठेकेदार लोकच गडप करत आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला आमचं मानधन सरकारने ठेकेदारामार्फत न देता आम्हाला आमच्या अकाउंटवर डायरेक्ट केंद्र सरकारमार्फत यांना जे 2,500 मिळतं तेवढे 2,500च्या पद्धतीनं आणि विद्यार्थी संख्येप्रमाणे मिळायला हवं, एवढी आमची समस्या. बरं, तुम्ही हे जे आता सध्या खिचडी तयार होऊन येते शाळेमध्ये, तर ते सगळे वाटप करायला, त्याचे भांडे वगैरे धुवायला, याला वेळ किती लागतो तुम्हाला? आम्हाला बराच वेळ लागतो. आम्हाला थांबावं लागतं शाळेत. आम्ही 8 वाजता 9 वाजता शाळेत आलो तर संध्याकाळीच घरी जातो. 2-2 टाईमची शाळा असते. हो, पूर्ण ड्युटी आम्हाला, फुल ड्युटी 5 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. आणि त्याचं मानधन तुम्हाला फक्त 1500 रुपये. जी वाढ झाली 1000 रुपये, ती वाढ आम्हाला ठेकेदारांनी दिली नाही. ती वाढ आम्हाला म्हणतात की तुम्हाला नाही मिळाली, ती आम्हाला मिळाली, तुम्हाला ती वाढ झालीच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण वाढ राज्याला झाली ना. मी अमरावतीवरूनच आहे. माझं नाव रेखा डबलेकर आहे, आणि माझं आता 3 महिन्यापर्यंत पेमेंट नाही दिलं माझ्या हातात. हो, 3 महिने पेमेंट नाही दिलं. अकाउंट पण पैसे नाही जवळ. मी जेव्हा फोन करते तेव्हा म्हणते उद्या देते, आणि उद्या फोन केला की त्याचा फोन बंद असं ठेकेदाराचं. मॅडमला पण सांगितलं, प्राध्यापक मॅडम हो करतात, आणि त्या पण काही हे घेत नाही रिलेक्शन. अस्मिता विद्यालय, शिवाजी. मी वरुडवरून आली आहे. शालेय पोषण आहारमध्येच आहे मी. आणि माझ्या गावच्या समस्या म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे व्यवस्थापन समिती असते, आणि व्यवस्थापन समितीमध्ये त्यांचा जो मुलं असते त्यांच्या पालकामधूनच त्यांची निवड होते. आणि ते जे GR काढतात, GR म्हणजे असा GR असते, जेव्हा आम्ही शाळेत जातो त्याच्यानंतर आम्हाला GR देण्यात येते की मला जे साफसफाई करणे, भांड्याची विल्हेवाट लावणे, आणि जे शिळं अन्न उरते त्याची विल्हेवाट लावणे, हे सगळं आमच्याकडे असते. पण मग आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही जर आम्हाला खिचडीची विल्हेवाट लावायची व्यवस्था आमच्याकडे देता, तर जो हा आहार येते, या जो आहार उरते त्याचं तुम्ही सर लोक लावतात, ज्यांना एवढा पगार असून सुद्धा त्यांच्याकडे असते. आणि आपण समजा 1 किलो जरी अनाज आपण आपल्या घरी नेलो तर आपल्याला व्यवस्थापन समिती आपल्याला बळजबरी करते की तुम्ही बा हे समजा नेत आहे बा, तुम्ही चोरी केली, अशा प्रकारचे आड आमच्यावर येते. आणि आम्हाला अशी कोणतीच मुभा नाही. आणि त्या GRमध्ये एक अशी लिहिली आहे, एक समजा सूचना दिली आहे का जो तुम्हाला जर या शालेय पोषण शिजवताना जर विषबाधा मुलांना झाली तर हे सगळी जबाबदारी तुमची राहील. म्हणजे जर विषबाधा झाली तर त्याची व्यवस्था आम्ही लावायची. आता तुम्हीच सांगा, जेव्हा 2002मध्ये खिचडी सुरू झाली त्याच्यानंतर 2008पासून आम्हाला 1000 मानधन सुरू झालं, 2002पासून 1000 सुरू झालं, आणि 2014पासून आम्हाला 1500, आणि आता 1 वर्ष झालं तर आम्हाला 2,500 भेटत आहे. आता 2,500 रुपये कमवणारी महिला जर त्या खरंच त्या अनाजामध्ये काही झालं, समजा विषबाधा झाली मुलांना, तर HM सारखी व्यवस्था लावू शकते की मॅडम? ते महिला आज समजा जर विषबाधा झाली तर खरंच 2,500 ते महिला घर चालवण का त्या मुलाला विषबाधा झाली त्याच्यावर समजा हे करणार आहे. आणि या सरांना इतका पगार असून सुद्धा आम्हाला बळजबरीच आहे. आणि कुठं सुट्ट्या जर मागितल्या, सुट्ट्या भेटत नाही, तुम्ही म्हणते तुमच्या बदल्यात एक दुसरी बाई आणून द्या. आता 50 रुपये रोजानं बाई आम्ही खिचडी शिजवतो, आणि बायांना आता 200 रुपये रोज आहे. खरंच ते बाई 200 रुपये येणार आहे काय, 50 रुपये येणार आहे काय? म्हणजे अशा खूप समस्या आहे आमच्या आल्या.
आणि शाळा उघडापासून आमच्या म्हणजे ग्रामीण भागात शिपायाची जागा नाहीच आहे. म्हणजे जे आपल्या चपराशी असते त्याची जागा नाही आहे. ते जागा म्हणजे आमची आहे. म्हणजे जागा अशी आहे का आम्ही जे शालेय पोषण शिजवणाऱ्या बाया आम्ही चपराशाचं काम करतो. म्हणजे शाळेचे चाब्या जे असते ते आमच्या इकडे असते. HM लोक मास्तर लोक सगळे हे 10च्या नंतर 10:30 नंतर येते. आणि आम्हाला खिचडीच्या रूमापासून स्वच्छता करणं तर जे परिसर असते तो स्वच्छता करणं सगळं GRमध्ये असं लिहिलं आहे का खिचडी जिथे शिजते तो परिसर आणि तुमचे लेकरं जिथं जेवण करते तो परिसर स्वच्छ करा आणि तुमच्या खिचडीची विल्हेवाट लावा एवढी असते. पण जेवढा काही शाळेले परिसर असते तेवढा स्वच्छ करणं इतकंच नाही तर संडास बाथरूम स्वच्छ करणं हे सुद्धा आमच्या इकडून करून घेतलं जाते. चपराच्या ड्युटी. त्याच्यानंतर जर मीटिंग असली तर चहा मांडा, पोहे करा, नाश्ता करा, हे सगळं करा. आणि 15-26 जानेवारीला आम्हाला 3 दिवस सारखं झाडझूड करून घेते. पण त्याचा मोबदला आम्हाला 1 रुपयासुद्धा देत नाही. आणि एवढ्या सगळ्या समस्या आहे, भयानक समस्या आहे मॅडम. म्हणजे आता ह्या सरकारला सांगू आम्ही थकून गेलो. माहीत नाही आमच्या म्हणजे महिलांचा जोपर्यंत जीव वित्ता आणि किंवा आमची जीवहानी होत नाही तोपर्यंत जाग येणार नाही. आता थोडे दिवस झालेत आमच्या इथं म्हणजे गॅस आले. याच्या आधी आम्ही शालेय पोषण ह्या खिचडी म्हणजे चुलीवर शिजत होतो. कितीक महिला जळल्या पण त्याचीसुद्धा दक्षता घेतली नाही आणि त्याचासुद्धा आम्हाला मोबदला भेटला नाही. मला तर वाटते का तसं जडल्यापेक्षा आम्ही सगळे एकत्र येऊन जर आम्ही आत्मदहन केलं तेव्हाच जागीन. आम्ही मेल्यानंतर आमच्या महिलांना काहीतरी फायदा होईल असं मला वाटते. बस इतके बोलू शकतो. बाकी तर काही बोलण्यालायक नाही. ते आता ठेवलं सरकारनं. 25 पैसे पात्रापासून मी आहार शिजवला. किती वर्ष झाले तुम्हाला आहार शिजवून? म्हणजे 2002 पासून. 2002 पासून? हो, सुरुवातपासूनच आहो मी. जवळपास 22 वर्ष होतं. हो 22 वर्ष. कोणतं गाव आहे तुमचं? माझं दर्यापूरला लागून पनोरा, मुर्शिदापूर रोड. पनोराच्या शाळेमध्ये तुम्ही? हो, जिल्हा परिषद. हो हो. आज तुम्हाला किती वेतन मिळतं? आज मिळून राहिलं मला 2,500. 2,500 रुपये. आज काय मागण्या आहेत तुमच्या इथे? आमची मागणी पुरी करावं. नाही निदान तुम्ही सांगा. यायले 1,10,000 असून यायला पुरत नाही. आम्हाला 2,500 पुरण काय? दुःख आहे, कपडा आहे, लत्ता आहे, खाणं आहे, पेणं आहे, कोणी आला गेला आहे. आज कधी पोरीले आणतं म्हटलं तर आमच्याच्यानं घेणं नाही होत, बांगडी भरणं नाही होत. आणि आम्ही जर मेलं तर आमचा कपडाही होत नाही तेवढ्या पैशात. तुम्ही सांगा आम्हाला. ज्या समस्येला घेऊन तुम्ही आवाज उठवत आहात तर तुम्ही निवेदन दिलं आहे का कलेक्टर साहेबांना? तसं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवेदनात सांगितलेलं आहे की शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनाचा जो प्रश्न आहे हा यांनी निकाली काढावा या राज्य सरकारने. की या राज्य सरकारचे जे शिक्षण मंत्री केसकर साहेब आहेत यांनी 18 डिसेंबर 2023ला रात्रीचे 12 वाजता यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा 1,500 रुपये मानधन वाढीचा तरी तुमचा प्रश्न निकाली काढू. म्हणजे बा पहिले 2,500 आणि हे 1,500 असे 4 तरी करू. पण अद्याप हे त्यांनी या कर्मचाऱ्याच्या मानधनात 1 रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही आणि सुद्धा त्या फाईलकडे यांचं लक्ष पण नाही आहे. या सरकारने 27 जूनपर्यंत जर या कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जर नाही केली तर 28 तारखेला आम्ही पूर्ण मंत्रालय घेरल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत या कर्मचाऱ्याच्या भविष्याचा GR निघणार नाही आम्ही मंत्रालय सोडणार नाही. आजच्या या मोर्चाच्या नेतृत्वात असल्या सरकारला निर्देश करण्यात येत आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा.